आई-वडिलांच्या मनाची स्थिरता हीच तरुण पिढीच्या संस्कारांची शिदोरी. हबप प्राध्यापक अश्विनीताई टावरे. निंभोरा येथे कीर्तन महोत्सवात शिव गाडगेबाबा जयंती साजरी. एक कीर्तन एक झाड उपक्रमातून वृक्षवाटप. निंभोरा ता. रावेर. आजची तरुण पिढी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असली तरी त्यांना घडवण्यासाठी आईवडिलांच्या मनाची स्थिरता अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांचा संयम आणि विचारांमधील ठामपणाच मुलांमध्ये उत्तम संस्कार रुजवू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हबप प्राध्यापक अश्विनीताई टावरे यांनी केले. येथे ग्रामगौरव फाउंडेशन आणि निंभोरा गाव सेवा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात त्या बोलत होत्या. संतांच्या विचारांतून जीवनाचे सार. संत तुकाराम महाराजांच्या येऊनी नरदेहा विचारावे सार या अभंगाचे निरूपण करताना प्राध्यापक टावरे म्हणाल्या की विपरीत परिस्थितीतही ज्याचा निश्चय ढळत नाही तोच खरा वारकरी. राजमाता जिजाऊंच्या निश्चयामुळे शिवबा घडले आणि मामाच्या घरच्या संस्कारांमुळे गाडगेबाबांसारखे महापुरुष देशाला लाभले. यावेळी त्यांनी आपल्या एक कीर्तन एक झाड या संकल्पनेतून शेतकरी सुधाकर भंगाळे आणि अतुल पाटील यांना आंब्याचे रोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमाची सुरुवात शिवराय आणि गाडगेबाबांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सरपंच निर्मलाताई कोळी, माजी सभापती ज्योती बोंडे, रेखा वानखेडे, आशाताई नरवाडे, संगीता राणे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील गायनाचार्य हबप सोपान कांगुणे महाराज व अन्य सहकाऱ्यांनी आपल्या गायनाने कीर्तनात भक्तिरस भरला. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे व वासुदेव नरवाडे यांनी केले, तर आभार विवेक ठाकरे यांनी मानले. विशेष चौकट. गाव विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार भाग्यश्री ठाकरे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुमार भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी निंभोरा गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला. त्या म्हणाल्या, कृषी क्षेत्रातील MBA शिक्षणाचा उपयोग मी माझ्या गावासाठी करणार आहे. अजितदादा पवारांच्या स्वप्नातील प्रगत गाव घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात एआय आधारित तंत्रज्ञान आणण्याचा माझा मानस आहे. गावविकासाच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना घरी बसवण्याचे आवाहन करत गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे या भावनेतून गावाचे नाव पुरस्काराच्या यादीत नेण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांना शांतिमंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.